देवा तुमचं दर्शन होणं याच्यासाठी सारखं दुसरं सौभाग्य कोणतं आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलची एक देखले आहे. पण तरी एक प्रश्न आहे, मी एवढी पापी आहे, मी मागच्या जन्मामध्ये काय केलं हे तुम्ही दृष्टी दिल्यावर मला आता कळालं, तरी तुम्ही मला दर्शन कसं काय देऊ शकताय? कसं दिलंय? सांगितलं सुर्वे, तू जेव्हा ह्या कडे पठाराकडे निघाली ना तेव्हा तू सारखी म्हणायची, खंडेराया काय रे माझं पाप, किती रे मी पाप केलं असेल, मला एवढा त्रास झाला आहे, एवढं दुर्गंध, एवढं हे एवढं ते, हे सारखी म्हणत होती खंडेराया अरे काय रे माझं, हे खंडेराया काय रे माझं, खंडेराया काय रे माझं, असं म्हणत इथपर्यंत तू आली की नाही? मग लक्षात घे, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. तू जेव्हा रस्त्याने निघाली ना, हे देवा खंडेराया काय रे माझं, तुझं सारखं नामस्मरण चालू होतं, तुझं पाप आता संपलं. लक्षात घे, माणूस एवढं पापच करू शकत नाही जेवढं नामाने नाहीसं होतं. पद्मपुराणामध्ये सांगितलंय, नामनोष्यावती शक्ती पाप निर्हरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकं पातकी जनः. तृण अग्निमेळे समरस झाले, तृण अग्निमेळे समरस झाले, नाम केले जपता हरी, तैश नाम केले जपता हरी, जैसे नाम केले जपता हरी, जैसे नाम केले जपता हरी. मुख्य माना हरी मुखे माना, 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 हरी मुखे माना. सदानंदाचा जय मला. ऐका, गवताच्या जर 1000 गंजा असेल, गवताच्या 1000 गंजा, तर किती काळ्या लागेल आगपेटीच्या? 1000 गंजांना. आता एका गंजीला जर 1 लागेल तर 1000 गंजीला किती? हा, 1च लागेल. हा, तसा नामाच्या 1000 राशी असू द्या, गंजा असू द्या, तृण अग्निमेळे समरस झाले. तशा पापाच्या 1000 गंजा असू द्या, पण एक नामकाळी जर जीवनात उगाडली ना तर भस्मसात कुरुते तथा. किती किती कितीही पाप असू द्या, ते पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. सुर्वे, तू आता मुक्त झाली. आणि मग एक बोलू तुम्हाला, बहुनी संती नामानी दिवी भूमी रसासुच जेजुरी सदृशम तीर्थम न भूतो न भविष्यती. अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र खूप असेल, पण जेजुरीसारखं तीर्थक्षेत्र झालं नाही आणि होणार नाही. कैलासरूपम जेजुर्याम एं स्मरेन तीर्थमुत्तमं इहान्यत्रापि यत्पापं क्षिप्रं तस्य प्रणश्यति. जे मनुष्य जेजुरीमध्ये कैलास शिखराचं स्मरण करतो, त्याचे या जन्मातलेच नाही तर अन्य जन्मातले सुद्धा सर्व पाप शीघ्र ताबडतोब नष्ट होतात. मग जेजुरीला गेल्यानंतर आपण कैलासात आलो असं गृहीत धरायचं असतं. अनेक पाप नष्ट होतात. तीर्थक्षेत्रामध्ये आपलं पाप संपतं. शास्त्र असं सांगतं, पाय अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती
पण तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपम भविष्यति. अन्य क्षेत्रामध्ये जर पाप केलं तर तीर्थक्षेत्रात नष्ट होतं, पण तीर्थक्षेत्रात जर पाप केलं ना वज्रलेपम भविष्यति. हां, तुका म्हणे पापे न जाती तीर्थाची या बापे. हां, तीर्थक्षेत्रात जर तुम्ही पाप केलं तर तीर्थाच्या बापाने सुद्धा ते पाप संपत नसतं. म्हणून लक्षात घ्या, तीर्थाला गेल्यानंतर ज्या गंगेमध्ये तुम्ही स्नान करताय, मग चंद्रभागा असू द्या, इंद्रायणी असू द्या, भीमा असू द्या, गंगा असू द्या, सिंधू असू द्या, कावेरी असू द्या, नर्मदा असू द्या, क्षिप्रा असू द्या, गंगेत स्नान करत असताना साबण लावायची नाही. गंगेमध्ये अशी चूळ भरायची नाही. गंगेमध्ये दात घासायचे नाही. ऐकताय? गंगेमध्ये चालायचं असल्यावर सुद्धा पाय वर करून असं चालायचं नसतं, आतल्या आत चालायचं. आणि गंगेमध्ये पोहायचं नसतं. चप्पल गंगेमध्ये धुवायची नसती. ऐकताय ना? चप्पल गंगेमध्ये धुवायची नसती. आणि एवढंच नाही, गाड्यासुद्धा गंगेमध्ये धुवायच्या नसतात. हल्ली आता हे सांगणं गरजेचं. का? कारण ते तीर्थक्षेत्र आहे. आणि तुमच्याकडून जर पुण्य करता येत नसेल तर नका करू, पण हे ज्या मी गोष्टी सांगितल्या हे पाप होतं असं तरी करू नका. मुद्दा सुरवीच्या लक्षात आलं. आता तीच असणारी भूमी, कैलासातील भूमी या ठिकाणी आली आणि सर्व लोकांना त्या भूमीचं महत्त्व कळालं. आता देव हे करे पठारी कसे आलेत, तर जेजुरी गावातील गुराखी करे पठारावर गायी घेऊन गेले, मुलं विशेषतः, आणि तिथे खेळ खेळायला लागले. एवढ्यात एक सुंदर असा घोड्यावर बसून धिप्पाड देह, मोठ्या मिशा, सुंदर देह असा घोंगडी घेऊन आला. त्यांनी पाहिलं, मुलांनी पळत पळत जाऊन घोंगडी अंतरली, त्याच्यावर तो व्यक्ती बसला. मुलांचा खेळ पाहतो. एवढ्यात भाया गुरव नावाचा कुलस्वामी खंडेरायाचा भक्त तिकडनं येताना दिसला. घोंगडीवरचा असणारा व्यक्ती गुप्त झाला. मुलं सांगायला लागले, बाबा आत्ता होता, दादा आत्ता होता, काका आत्ता होता, पण कुठे गेला का माहिती. मग त्यांनी घोंगडी उचलली, घोंगडी झटकली तर त्याच्यातून एक तांदळा पडला. हा करता संपूर्ण जेजुरी क्षेत्रामध्ये ही गोष्ट पसरली. प्रत्येकाला वाटत होतं भाया गुरवाच्या मुळेच खंडेराय इथे आले आणि तो व्यक्ती आहे त्याचा शोधाशोध सुरू झाला. आणि मग त्या झटापटीमध्ये जो तांदळा होता तो फुटला, तो खाली पडला, त्याचे तुकडे तुकडे झाले. त्याच तुकड्याचे मोती झाले. आणि मोती झाल्यानंतर सर्वांना वाटत होतं हा जो मोत्याचा सळा आहे, हा प्रसाद आहे, त्याच्यामध्ये भांडणं सुरू झाले. आमच्याच मुलामुळे हे झालं, आमच्याच मुलामुळे हे झालं, असं झालं. पण आता म्हटलं थांबा, 3 रेषा पाळा, जमिनीवर कुदळीने थोडे घाव घ्या. ज्याच्या कुदळीला लिंग लागेल तो श्रेष्ठ. बऱ्याचशा लोकांनी एक एक कुदळ मारली, एक एक कुदळ मारली. आणि जेव्हा भाया गुरुवाचा, कारण त्याला माहीत पडलं हे भगवानच होते, त्यांनी खूप धावा केला, देवा माझ्यासाठी तुला यावं लागेल. भाया गुरुवाने कुदळ मारल्यानंतर ती नेमकी लिंगाला लागली आणि त्याच्यातून रक्ताची धार व्हायला लागली, एक दुधाची धार व्हायला लागली. अशा 2 धारी वाहत असताना भाया गुरव पळत पळत गेला. कर्हेचं तीर्थ धालेवाडीला गेला, कर्हेचं तीर्थ आणलं आणि कर्हेचं तीर्थ त्या असणाऱ्या लिंगावर शिंपडलं. दोन्ही धारा बंद झाल्या, दोन्ही धारा बंद झाल्या. काही लोक म्हणतात मोगरी मांडीत कुचरली, खुपसली, त्याच्यातून रक्त काढलं, ते मग त्याच्यावर शिपडलं. असे दोन्ही प्रघात आहे. पण तीर्थक्षेत्राचं महत्त्व वाढवण्याकरिता कर्रा माता हे अनन्यसाधारण महत्त्व तिचं आहे. अशा पद्धतीने कुलस्वामी खंडेराय भाया गुरवाच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी आले. सदानंदाचा. आता कुलस्वामी खंडेराय जेजुरी गडावर कसे आले, तर भीमथडी तालुक्यात सुपे गाव आहे. त्या सुपे गावामध्ये मी अतिशय थोडक्यात सांगणार आहे. सुपे गावामध्ये खैरे पाटील नावाचे एक व्यक्ती आहे. त्यांना सर्व लोक भाऊ म्हणायचे. बाल्यावस्थेपासून तर वृद्धाप्य अवस्थेपर्यंत, म्हाताऱ्या अवस्थेपर्यंत त्या बाबांनी सेवा केली खंडेरायाची. आता मात्र ते म्हातारे झाले. एवढ्या दुरून चालत जाणं शक्य नव्हतं. रोड पण तेव्हा नव्हते, सडका नव्हत्या. कसं तरी वाट काढीत काढीत जंगलातून जायचं, खंडेरायाची पूजा करायची, घरी येईपर्यंत सायंकाळ व्हायची. हा दिनक्रम होता.
पण कुलस्वामी खंडेराय प्रसन्न झाले. वृद्धाप्य काळाला आणि वृद्धाप्य काळ आल्यानंतर ते पडले, चक्कर आली आणि सहज मनामध्ये आलंय, खंडेराया आतापर्यंत मी तुझ्या पूजेला येत होतो रे, आतापर्यंत मी तुझ्या पूजा करत होती, करीत होतो, तुझी अर्चना करत होतो, तुझी आरती करत होतो. आता मात्र माझ्याकडनं येणं होणार नाही. भाया गुरुवाच्या असणाऱ्या डोळ्यातून अश्रू प्रवाह वाहायला लागला. टपाटप आसू खाली पडतात. भगवंतानी विचार केला, भगवान प्रगट झाले. विचारलं, पाटील, भाऊ पाटील खैरे. खैरे पाटलाच्या असणाऱ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. पाटील काळजी करू नका पाटील, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे येतो, फक्त मागे पाहू नका. खैरे पाटील या दोन्ही कथा एकत्र सांगायला लागलो ना. अगोदर ती झाली आणि लगेच ही सुरू झाली, म्हणून तुम्ही समजदार आहात ना, लक्षात घ्या. खैरे पाटील ज्यांना भाऊ म्हणतात निघाले. सांगितलं होतं मागे पाहू नको, पण काय कुणास ठाऊक गडावर आले आणि सहज भाऊ पाटलाने मागे पाहिलं. घोडे उड्डाण, घोड्यावर उडी घेतली होती खंडेरायाने, निघाले होते वरून आकाशातून, आणि भाऊ पाटलाने नेमकं मागे पाहिलं. कुलस्वामी खंडेराय तिथेच गुप्त झाले. त्याच ठिकाणी गडावर सुंदर असं मंदिर झालं, जे आता आपण पाहतोय. हे जे आपण पाहतोय ना, हे गडावर झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते म्हणा मग भाऊ पाटलांनी मागे का पाहावं? देवानी तर सांगितलं होतं मागे पाहू नको, मागे पाहण्याची गरज काय? तर लक्षात घ्या, ही देवाचीच इच्छा होती, ही देवाचीच इच्छा आहे की भाऊ पाटलांनी मागे पाहावं. म्हणून भाऊ पाटलांनी, कारण ती जी भूमी आहे ही कैलासातील आहे ना, आणि कैलासातील भूमी सोडून माझा कुलस्वामी, माझा खंडेराय कसा पुढे जाईल सांगा ना तुम्ही? जाईल पुढे? नाही. म्हणूनच त्या कैलासातील असणारी भूमी जेजूरगड, त्या जेजूरगड पर्वतावर त्याचं नाव पूर्वी कैलास शिखर असं होतं, आणि नंतर मग जेजूरगड झालं. तर त्या जेजूरगडावर माझा कुलस्वामी खंडेराय भाऊ पाटलामुळे, खैरे पाटलामुळे आला सदानंदाचा येळकोट. टेकडीजवळ कुलस्वामी खंडेराय गुप्त झाले. त्यालाच म्हणतात घोडे उड्डाण. तिथे 2 स्वयंभूलिंग आहे, आणि मग त्या ठिकाणी आपण जायचं असतं, पूजा करायची असते. चलो करो तयारी, हो ना जाए देरी, जेजुरी धाम हुई है अपने नाने नगरी. आइए सब गाइए, हर सब कोई गाइए, सब लोग प्रेम से गाइए. पाइए सब पाइए, मन चाहा फल पाइए, मन चाहा फल पाइए. खंडेराय की कृपा से, मल्हारी की कृपा से, भक्तों की झोली भरी, जेजुरी धाम हुई है अपने नाने नगरी. सदानंदाचा येळकोट. पुढे नागेश्वर आहे. पांडवांनी जे यज्ञ केला आणि यज्ञ ज्या ठिकाणी समाप्त केला त्या ठिकाणी शिव आले. शिवांच्या गळ्यातील जानवं म्हणजे शिव हे लुप्त झालं. शोधाशोध केली, सापडत नाही, आणि ज्या ठिकाणी सापडलं तेच नागेश्वर स्थान. लिंगाचे पूजन त्या ठिकाणी केले, त्यालाच म्हणतात निर्जर स्थान, म्हणजे नाझरे. आणि नाझरे ह्या ठिकाणी नागेश्वर भगवंताचं मंदिर आहे. सदानंदाचा येळकोट. शंकरेश्वर भगवान श्री कुलस्वामी खंडेराय कैलासातून ज्या ठिकाणी सर्व साधूंना, सर्व देवांना, सर्वांचं सैन्य घेऊन ह्या भूतलावर उतरलं, ते धवलगिरी अर्थात धावड दराच्या पायथ्याशी प्रगट झाले. ऋषींनी त्यांचे आश्रमामध्ये पूजा केली, ओवाळलं, आणि त्या ठिकाणी लिंग स्थापित केलं. त्या लिंगाचं नाव आहे शंकरेश्वर. सदानंदाचा येळकोट.
ज्या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्यकरण झालं, उतरले सर्व सैन्यांना घेऊन. मग कार्तिकेय सेनापती आहे, देवांचे सैन्य आहे, विष्णुदेवांचे आहे, रुद्रांचे आहे, ब्रह्मदेवांचे आहे, इंद्राचे आहे, अग्नीचे आहे, वायूचे आहे आदी. आणि त्या ठिकाणी जवळच दैत्यांची चाहूल लागली, दैत्यांच्या दूतांची चाहूल लागली. आणि भगवान श्री गणेशजींनी शंख घेतलं आणि शंखाचं स्फुरण केलं, शंख वाजवला. आणि शंख वाजवल्यानंतर त्या ठिकाणी त्या लिंगाला नाव पडलंय बोमलेश्वर. काय पडलंय? बोमलेश्वर. असं बोमलेश्वर भगवान सुद्धा त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने कुलस्वामी खंडेराय जेजुरीमध्ये वास्तव्य करू लागले. रोज स्नानाला जायचे कऱ्हेवर. मग कऱ्हेवर स्नानाला जायचं म्हणजे कुठे? लक्षात घ्या, कऱ्हेची उत्पत्ती फार मोठी आहे. मी शॉर्टकट सांगेन. पांडव वनवासात निघाल्यानंतर त्यांना असं वाटलं या ठिकाणी आपल्या वडिलांचं श्राद्ध कर्म आहे आणि वडिलांचं श्राद्ध कर्म पूर्ण करण्यासाठी यज्ञ करावा, होम करावा, पण पाणी कुठे? मग कुठेतरी सांगितलं ब्रह्मदेव हे रोज तपश्चर्या करण्यासाठी येतात. केदारनाथाची पूजा करून ते ब्रह्मांद्री घाटावर येतात. त्या ठिकाणी ते कमंडलूमध्ये तिकडचं गंगेचं जल घेऊन येतात. तुम्ही एक करायचं आहे, ते जल घ्यायचं. ते ब्रह्मदेव मागून देणार नाही. मग काय करायचं? ब्रह्मदेवाच्या समोर पालतं करायचं आणि तिथून निघून यायचं. पण हे करीत असताना सुज्ञ आणि चाणाक्ष व्यक्ती हवा आणि हे जमू शकतं फक्त भीमाला. पण लक्षात घ्या, तिकडनं येत असताना भीमाच्या मागे लागेल ब्रह्मदेव भीमाला सांभाळून. मग भीमाने काय करायचं? प्रत्येक ठिकाणी लिंग करायचं. ब्रह्मदेव आले, लिंग पाहिल आणि लिंगाची पूजा करण्यात त्यांना अवधी लागेल, वेळ लागेल, तेवढ्यात भीमाने पुढे पुढे जावं. असं करीत असताना भीमदादा गेले, जोरात आवाज केला, ओरडले, तरी पण ब्रह्मदेवाची समाधी भंग पावली नाही. एवढ्यात तो कमंडलू घेतला, पालथा केला. आणि तो पालथा केल्यानंतर तिथून जी नदी वाहायला लागली ब्रह्मांतरीवरनं, त्या नदीचा, त्या कमंडलूचा आवाज व्हायला लागला आणि त्याच्यातच ब्रह्मदेवाची समाधी भंग पावली. लक्षात आलं कोणी केलं, निघाले ब्रह्मदेव मागे. पण जात असताना नेमकं लिंग पाहिलं की तिथे बसायचे, पूजा करायची, एवढा वेळ लागायचा. भीम पुढे पुढे जायचं. असे बऱ्याच ठिकाणी लिंग केले. म्हणून त्यांचे नावसुद्धा आहे पांडेश्वर, मेवाशंकर, शंकरेश्वर, असे 12 आहे महाराज. हां. आणि जाता जाता भीमाला खूपच वेळ लागला म्हणून नकुलाला पाठवलं. तिथे नकुलवडा हे नाव पडलं, जवळच आहे. अर्जुनाला पाठवलं. अर्जुन ज्या ठिकाणी भीमाला भेटला तिथे जवळे अर्जुन ह्या गावाचं नाव पडलंय. तुम्ही जेजुरी प्रांतात गेला तर हे सगळं दिसेल. आणि येता येता ती गंगा वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे. कऱ्हेपासून आली म्हणून कर्रा असं नाव प्राप्त झालं. इकडे भीमदेव भगवान श्रीकृष्णजींच्या आड असे आता लपलेले आहेत. आणि एवढ्यात ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने कृष्णजींना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर लक्षात आलं ही याचं कारस्थान आहे. हा खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नट. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. हा माया सूत्रधारी आहे. हा सगळा मायेचा बाजार हा पसरवतो. म्हणून ब्रह्मदेवाला राग आला. पण भगवान श्रीकृष्णजींनी सांगितलं वडिलांचा यज्ञ करण्यासाठीच इथे नदीची गरज होती, गंगेची गरज होती, म्हणून तुम्ही यांना क्षमा करा. मग पांडवांना क्षमा केली. मग ती असणारी गंगा कर्हा वाहत 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 जेजुरी सन्निध आली. धालेवाडी ह्या ठिकाणी अजूनसुद्धा खंडेरायाची पालखी त्या ठिकाणी जाते. कुठे? धालेवाडी ठिकाणी. आणि तिथे प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक सोमवती अमावस्येला भगवान श्री कुलस्वामी खंडेरायाचं स्नान होतं. आपण ज्या ठिकाणी जातो ना, ते मला वाटतं ती चुकीची जागा आहे. हां, कारण ती जी जागा आहेत ना, ती मी सांगेन तुम्हाला कुठे आहे. कारण ह्या ठिकाणी धालेवाडीला अनेक साधू, कारण तिथे गुप्त मल्लेश्वर सुद्धा आहे.
आम्ही पाहिलं महाराज, छोटंसं मंदिर होतं. मी त्यांना सांगितलं, अहो हे गुप्त मल्लेश्वर आहे, हे सामान्य नाही. मग त्या लोकांच्या लक्षात आलं. मग त्या लोकांनी पुन्हा ते असणारं मंदिर ते वाळूत गाडलं असल्यामुळे ते काढलं आणि त्या मंदिराला थोडं बांधकाम करून रंगरंगोटी केली. अक्षरशः प्रवाहामध्ये ते मंदिर आहे. देवाने, खंडेरायाने सूचना केली आणि त्या धालेवाडी ग्रामस्थांना सांगावं लागलं इथे मंदिर आहे. खरं तर त्या लोकांनी ऐकलं आणि आता सुंदर अशी पूजाविधी चालू आहे. प्रत्येक अमावस्येला फार मोठा भंडारा ते लोक करतात. सरपंच असेल, गावचे पाटील असेल, गावचे नागरिक असेल, आलेल्या भक्तांना त्या ठिकाणी आता जेवणसुद्धा मिळतं. तिथे रंबाई मातेचं मंदिर आहे. भगवान श्री कुलस्वामी खंडेरायांची तिसरी पत्नी. काही काही लोक म्हणतात 5 पत्न्या देवाला आहे. 5 पत्न्या नाही. पहिली जी भारी आहे तिचं नाव आहे म्हाळसा, ही पूर्ण भारी आहे, पूर्ण पत्नी. दुसरी जी पत्नी आहे तिचं नाव आहे बाणू, बानाई, ही अर्ध भारी आहे. आणि तिसरी जी आहे फक्त 1 दिवसापुरतं त्या असणाऱ्या रंबाईला सुख प्राप्त करून दिलं. मल्हारी महात्म्यामध्ये तिची कथा आहे. तिचं नाव आहे रंबाई. सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. कुलस्वामी खंडेराय प्रगट झाले, युद्धास गेले. थोडे क्षमा मागून वेगळं पण सांगेन, कारण प्रगट झाल्या झाल्या कुलस्वामी खंडेराय जर युद्धाला गेले तर म्हाळसा कुठे आहे मग? आणि वरदान काय आहे? देवा माझ्या समेत जेव्हा युद्ध कराल, मनी म्हणतोय, तेव्हा मला तुमचं आदिशक्ती म्हाळशेसहित दर्शन व्हावं. म्हणून मी सर्व असणाऱ्या ग्रंथकाराची, लेखकाची क्षमा मागून थोडं एक प्रकरण अगोदर सांगतो आणि मग खंडेरायाचं पुन्हा चरित्र सांगतो. म्हाळसा. या देवी सर्वभूतेषु म्हाळसा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै, 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै, 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 नमो नमः. भगवान श्री वेदव्यास यांनी ब्रह्मांड पुराणाच्या गौतमी महात्म्यामध्ये म्हाळशेचं विस्तृत असं वर्णन केलं. आपण कथा ब्रह्मांड पुराणाच्या क्षत्रखंडाची पाहतो. क्षत्रखंडामध्ये कुलस्वामी खंडेरायाचं पूर्ण वर्णन आहे आणि गौतमी खंडामध्ये म्हाळसा देवीचं वर्णन आहे. म्हाळसा देवीची उपासना कशी करावी, तिला कसं भजावं. कारण खरं सांगू, भगवान शिवजींची उपासना करीत असताना सतीची उपासना ही करायलाच पाहिजे, ही करायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत सतीची उपासना होत नाही तोपर्यंत शिवजी सुद्धा प्रसन्न होत नाही. म्हणून शिवजींसमवेत सतीचं सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. कारण शिवजींसमवेत सती आहे, शिवजी समेत शक्ती आहे, शिवजी समेत आदिशक्ती आहे. म्हणून आपण ज्ञानोबारायांनी सुद्धा पहा एक ओवी खूप सुंदर अशी प्रतिपादित केली. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. श्री महालया म्हणजेच त्या महात्म्यामध्ये म्हाळसा देवीचं स्थान सांगितलंय. आणि ज्ञानोबा त्या ब्रह्मांड पुराणा अंतर्गत गौतमी महात्म्यामध्ये महालया म्हणजेच शक्तीचं स्थान, आदिशक्तीचं स्थान, म्हाळशेचं स्थान सांगितलं. आणि माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा या ठिकाणी महालयाच लिहिलंय. मला सांगा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? सांगा ना, कुठे लिहिली? नेवाशे. कुठे लिहिली? नाही, नेवाशाला सांगितली, नेवाशाला सांगितली. मग नेवाशाला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ते नेवाशे कोणाचं गाव आहे माहीत आहे तुम्हाला? अहो, ते म्हाळशेचंच गाव आहे नेवाशे. त्याचं पूर्वी नाव होतं श्रीपूर.
काय होतं? कारण मोहिनी भगवंतानी त्या ठिकाणी अवतार धारण केला होता. अतिशय थोडक्यात मी काही गोष्टी सांगेन, मला पुढे खूप पळायचं आहे, थोडे दिवस शिल्लक आहे. ही जी म्हाळसं आहे काय आहे, तिमशेट नावाचे एक फार कुलस्वामी खंडेरायांचे भक्त आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे रत्नप्रिया. तुम्हाला फक्त म्हाळसा माहीत असेल, पण म्हाळशेच्या आईवडिलांचं सुद्धा नाव माहीत होणं गरजेचं आहे. तिमशेट वाण्याच्या पत्नीचं नाव आहे रत्नप्रिया. शिव उपासक आहे, पण पुत्र नाही, पुत्री नाही. खूप देवाची आराधना केली, व्रत केले, वैकल्य केले, पण फळ काही प्राप्त होईना. 12 वर्ष तपश्चर्या केली. शिव पार्वती प्रसन्न झाले. काय पाहिजे? काही नाही प्रभू, तुमची जर आज्ञा असेल, तुमची जर कृपा असेल तर आदिशक्ती सारखी मला एखादी मुलगी हवी. त्या भवानी मातेने, त्या अंबिकेने, त्या आदिशक्तीने विचार केला माझ्यासारखी, कारण आदिशक्तीसारखी दुसरी नाही. तिला नाव अनेक असेल, कोणी दुर्गा म्हणेल, कोणी अंबा म्हणेल, कोणी योगिनी म्हणेल, कोणी लक्ष्मी म्हणेल, कोणी पार्वती म्हणेल, कोणी सती म्हणेल, कोणी यमाई म्हणेल, कोणी चंडिका म्हणेल, कोणी कालिंदी म्हणेल, कोणी कालिका म्हणेल. नाव अनेक आहे. स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर आदिशक्ती म्हटले माझ्यासारखी तर मीच आहे, पण काळजी करू नका, मीच रत्नप्रियेच्या गर्भाशयाचा आश्रय घेईन. योग्य दिवस पाहिला, रत्नप्रियेच्या गर्भाशयाचा आश्रय घेतला. दिवसमान वाढू लागले. 9 महिने 9 दिवस झाले. अक्षरशः रत्नप्रियाचं असणारं सौंदर्य वाढीस लागलं, कारण तिच्या पोटामध्ये आदिशक्ती आहे. सुंदर दिसायला लागली. आणि एक दिवस उमादेवीचं आगमन होणार आहे, अंबिका माता प्रकट होणार आहे. रत्नप्रियाला थोडी चाहूल लागली. कधी कधी तिच्या पुढे येऊन ते स्वप्नात दिसायला लागली, दर्शन द्यायला लागली. भिन्न भिन्न वेळ कधी यायची, दर्शन द्यायची. तिला एवढं बरं वाटायचं, आदिशक्ती मला दर्शन देते, आदिशक्ती मला दर्शन देते. ज्या आरती आदिशक्ती मला दर्शन देते, त्या आरती माझ्या पोटातील असणारं जे बाळ आहे ना, याचं कल्याण होईल. आता तिला काय माहीत आहे तिच्या पोटात हीच आहे, हां काय माहिती तिला. तिला सामान्य बुद्धी आहे विचारायची. साधना जरी असेल तरी मनुष्याची साधना आहे. मग रत्नप्रियाला आपोआप ज्ञान प्राप्त झालं, दर्शन व्हायला लागलं. माघ शुद्ध पौर्णिमा, शोभन योग, आश्लेषा नक्षत्र, शिशिर ऋतू, प्रसन्नता पूर्वक सकाळी 4 वाजता म्हाळसा मातेचं अयोनी प्रागट्यीकरण झालं. म्हाळसा माते की सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. म्हाळसा मातेचं प्राकट. स्वये म्हाळसा अयोनी, स्पर्शली नाही ती जन्मयोनी. रत्नप्रिया सन्मुख देखे नयनी, आश्चर्य मना माझी करीत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्त लागी तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. प्रगट झाली ना ती. कधी झाली? माघ शुद्ध पौर्णिमेला. म्हणून माघ शुद्ध पौर्णिमेला म्हाळशेचा जन्मोत्सव असतो. बरं ती कशी आली? अयोनी, परचली नाही ती जन्मयोनी, अयोनी आली. त्यामुळे ती आदिशक्ती आहे.
आणि जसा जन्म झालाय त्या रत्नप्रियाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, नाही लागली वेण उद्भट, कुठलाही त्रास झाला नाही. तिलासुद्धा माहीत पडलं नाही मला मुलगी झाली किंवा माझा पोटी बाळ बाहेर आलं, काही वाईट पडलं नाही. अक्षरशः आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर हा करता संपूर्ण त्या नेवास्य नगरीमध्ये बातमी पसरली. तिमशेटजींना, कुलस्वामी खंडेरायाच्या भक्ताला, रत्नप्रियाला मुलगी झाली, बालिका झाली, सुंदर बाळ आहे, देखणी आहे. अक्षरशः सगळे गाव एकत्र आले आणि मग त्या ठिकाणी नाचायला लागले. मग तिथे मा कालीने कल्याणी ओमा जोगमाय 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 रे, असा गर्भनृत्य झाला. टिपऱ्या झाल्या, बरेच लोक खेळ एकमेकीच्या अंगावर दैदूत फुलं फेकायला लागल्या. आणि असं करता करता मग 5व्या दिवशी एक पूजा असते. कोणती पूजा? आपल्या घरी मुलगा झाल्यावर पूजा करतोय ना, कोणती पूजा म्हणतात तिला? मुलगा झाल्यावर 5व्या दिवशी पाची आहे ना, तिला 5वी म्हणावं, सटवाई देवीची. कोणी तिला सटवाई म्हणतात, कोणी सटवी म्हणतात, कोणी रान सटवाई म्हणतात, कोणी षष्ठी म्हणतात, कोणी शंतूबाई म्हणतात, कोणी सुवान म्हणतात, कोणी बेमाता म्हणतात, कोणी मातामाई म्हणतात, कोणी चर्चिका म्हणतात. असे भिन्न भिन्न नाव आहे तिला. ते 5व्या दिवशी करायची असती. आता 5व्या दिवशी पूजा कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची, संकल्प कसा करायचा, काय काय वस्तू घ्याव्या, हे सगळं मला माहीत आहे, पण इथे वेळ कमी आहे. संकल्प: विघ्नस्य जन्मदानं जीवन्ते परिणामनया षष्ठी देव्या शस्त्रगर्भा भगवत्याश्च पूजनं करिष्येत. मग प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा बदल असेल. कुठे जोंदळ घेत नसेल, बिबवा घेत असेल, कुठे लोटी घेत नसेल तर काळा धागा घेत असेल, कुठे काळा धागा घेत असेल, लोटी घेत असेल, फळाई घेत असेल, 5-6 असणारे ते दगड उचलून तेही तुमच्या 5वीच्या पूजेला नेत असेल, आहे की नाही? असं असतं ना. महिलांना माहीत आहे, थोडाफार फरक असतो. पण एका गोष्टीत मात्र कधीच बदल नाही, ते म्हणजे दिवा. 5वीच्या दिवशी दिवा लावल्यावर दिवा विजू देतात का? नाही. बरं, त्या दिव्याला त्या बाळाला पाहू देतात का? नाही. दिवा विजू देत नाही, दिवा लावल्या जातं. ज्ञानोबा सांगतात, तेवीची सटवीची राती न विसंबीजे जे विवाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. जसं 5वीच्या दिवशी आवर्जून दिव्याला विजवता येत नाही, विजू देता येत नाही, त्याच्याकडे लक्ष देतं, त्याच पद्धतीने ईश्वराला, देवाला कधी विसरू नये. हे असं त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. 5वीची राती जेवी विसंबीजे न विसंबीजे जेवी वाती, आपण विसरत नाही. त्या दिव्याला लहान मुलाला जो जन्माला त्याला पाहू देत नाही, आहे की नाही? म्हणून बाळंतीणीच्या आणि मुलाच्या दृष्टिक्षेपात येऊ देत नाही. त्याने जर असं पाहिलं ना कान्या नजरीने तर ते कानं होतं. त्याला कोणी कोणी भेरकं म्हणतात. काय होतं ते? कानं. पाहतं जलबिकडे आणि मागतं पेढा. लागलं, पाहतं कुठे? जलबिकडे, मागतं काय? पेढा. याला म्हणतात काना. तसं होतं. दुसरी गोष्ट, जर दिवा जर 5वीचा त्या मुलाला दिसला तर त्याच्या जीवनामध्ये अनिष्ट येतं, घातपात होतो. आलं का लक्षात? आणि दृष्ट लवकर होती, म्हणून त्याला ते दाखवू देत नाही. दुसरी गोष्ट, त्याचं जीवन हे अंधकारमय होतं. 5वी 6व्या 7व्या दिवशीसुद्धा पूजन केलं जातं, मातृका पूजन, कारण बालघातिनी आहे ती तिचा. आणि ही पूजा कधीपासून सुरू झाली 5वीची? याची एक कथा आहे, पहा. प्रेवत राजा होता, त्याची पत्नी होती मालिनी. तिला बाळ झालं की ते मरायचं, बाळ झालं की मरायचं. राजा वैतागला. एक दिवस ते बाळ घेऊन स्मशानात आला आणि त्या ठिकाणी नेमकी रान सटवाई, तिला देवशना असं म्हणतात, ती भेटली. विचारलं, राजा कुठे निघालास? देवी भेटली म्हणून यांनी पूजा केली. त्याला काय माहिती सटवी? देवी भेटली, पूजा केली. ती असणारी सटवाई प्रसन्न झाली आणि त्या बाळाला तिने जिवंत केलं. म्हणून प्रियव्रत आणि त्याची असणारी पत्नी मालिनी
यांच्यापासून ती पूजा सुरू झाली. तिलाच म्हणतात पाचीची पूजा. मग त्या पाचीच्या पूजेमध्ये मसाले वडीच भेटली पाहिजे आणि तेच खाल्लं पाहिजे असं काही शास्त्रात लिहिलेलं नाही. पाचवीला साड्याच भेटल्या पाहिजे, साड्याच घेतल्या पाहिजे असं सुद्धा पाचवीला लिहिलेलं नाही. हा तुमचा प्रघात सुरू झाला, हा तुमचा लोभीपणा सुरू झाला, तुम्ही ते करायला लागलात. आणि 50 बिचारी एखादी गरीब असती हो, एक तर त्यांनी तुम्हाला मुलगी दिलेली असती, बिचाऱ्याची सोय नसती. पण ही तिची सासू आहे ना, सासरच्यांची मुलाच्या सासरच्या मंडळींची जिरवण्यासाठी अरे त्या टेम्पोमध्ये 50 महिला कोंबून भरतात हो. का? त्यांच्या साड्या यांना मिळाव्या आणि त्यांची जीर व्हावी. मग असं देवसुद्धा तुमची परीक्षा घेते. अशी गाडी जाता जाताना एखाद्या ठिकाणी ती पलटी होती आणि 10-12 लोकांचे हातपाय मोडतात हो. आलं का लक्षात? असं करू नका. आपल्यासारखेच ते असतात. जरी मुलीचे आईवडील आहे म्हणून त्यांची काय परीक्षा घ्यायची का? नाही ना. तुम्हाला सुद्धा मुलगी आहेत की नाही? तुमची परीक्षा घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल का? नाही. एकंदरीत मला हे सांगायचं आहे सज्जनांनो, 5व्या दिवशी फार सुंदर असा विधी केला आणि पुढे म्हाळसा देवीचं नामकरण केलं. तिचं नाव ठेवलं आहे म्हाळसा. म्हाळसा माते की जय. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. दिसा माजून दिवस जात होते. चुनचुनीत असणारी म्हाळसा नेवासे नगरीमध्ये तिमशेटाच्या अंगणामध्ये रत्नप्रियाच्या सानिध्यात ते मुलगी लहानाची मोठी व्हायला लागली, वाढायला लागली. चुनचुनीत मुलगी, देखणी मुलगी, श्याम वर्णाची असणारी मुलगी. आणि अक्षरशः आईवडिलांना सुद्धा आनंद प्राप्त झाला, बरं वाटलं. पुढे मी सांगितलं सगळं देवसैन्य अनेक शस्त्रास्त्र घेऊन विरोचन आज्ञेने पुष्पक विमान आलं आणि त्या पुष्पक विमानामध्ये देवांनी सर्व सैन्य बसवले आणि ते सर्व सैन्य संपूर्ण भोग त्या विमानामध्ये होते. जेवढं ते विमान मोठं करू तेवढं मोठं होत होतं, जेवढं लहान करू तेवढं लहान होत होतं. मणिमल्लाच्या निर्धारणार्थ करे पठारावर तेथूनच जवळच असणाऱ्या लवथळेश्वर या ठिकाणी प्रस्थान झालं. निसर्गरम्य असणारा धावडदरा त्या ठिकाणी शंकरेश्वर, गुलबर्गा, कल्याण आणि बिदर ह्या तिन्ही जिल्ह्याचा असणारी त्रिकोणी भाग म्हणजेच मणिचूल पर्वत, मणिगिरी ह्या ठिकाणी हे असणारं सैन्य प्रस्थान करत झालं. आणि संकादिक आणि ऋषींचा असणारा संवाद. असुर योद्धे फार मोठे, शर्भान असुर आदी सर्व असुरांची ओळख करून देत आहेत. कोण कोण आहे, कसं कसं आहे, कोणत्या पद्धतीने ते आलेले आहे. ब्रह्मात्यादी पापानां कश्चित निष्कृतिर्भवेत्, विश्वासघातीनां पापं न नश्येत् जन्मकोटिभिः. आणि शर्भान असुर हा आता इंद्रदेवाला भगवान श्री कुलस्वामी खंडरायाच्या पासून तोडण्याचा प्रयत्न करतोय. अनेक प्रलोभने देतोय, आमिष दाखवतो आणि सांगतोय राजा अरे तो भिकाडा शंकर काय देणार तुम्हाला, जो स्मशानात राहतो, चिताभस्म धारण करतोय, अंगावर धड वस्त्र नाही, गंगा गौरी दोघी भांडवी शंभ्याची दाढीले वनी रे, अशा 2-2 बायांना घेऊन फिरतोय. नाही अंगामध्ये काही स्वर्ण, काही आभूषण, सापाच्या माळा घालतोय, हातामध्ये डमरू घेतोय, नाचतो काय, बोलतो काय, गातो काय, रडतो काय, त्याच्याबरोबर सुद्धा असेच आहे भूते बेताळे नाचती. काय याच्याबरोबर राहतोस? हे बघ माझ्याबरोबर आहे, मी तुला जे म्हणेल ते प्राप्त करून देईल. आता इकडे असुराची, शर्भान असुराची इंद्राकडे शिष्टाई चालू आहे आणि तिकडे मात्र युद्धाच्या ध्वजाचं पूजन केलं. एक ध्वज भगवान श्री कुलस्वामी खंडरायाच्या बाजूला लावल्या गेला. त्या ध्वजावर सुंदर नंदीचं चित्र आहे आणि इकडे असुरांचा ध्वज लावला गेला. या असुरांच्या ध्वजावर त्यांचे रथ चित्र आहे, त्याचं पूजन केलं. असं असतं पहा, जो ध्वज असतो ना, ध्वज तो फार महत्त्वाचा असतो, तो सांभाळायचा असतो.
युद्धामध्ये जर एखाद्याने जर तो ध्वज पाडला तर प्रतिपक्षाचा विरुद्ध पक्षाचा विजय होत नाही. म्हणून आपापल्या पक्षाने आपापले ध्वज आपापले चिन्ह सांभाळले पाहिजे. आपापले चिन्ह सांभाळून त्याचं रक्षण केलं पाहिजे. मुद्दा मला हा सांगायचा आहे की भगवान श्री कुलस्वामी खंडेरायांच्या ध्वजावर नंदी आहे आणि नंदीचं रक्षण करणं, ध्वजाचं रक्षण करणं गरजेचं असल्यामुळे आता तो ध्वज कशा पद्धतीने रक्षण करायचा, कशा पद्धतीने त्याला सांभाळायचं, कोणते कोणते युद्धासाठी सैनिक आलेले आहे, थोर सेनानी आलेले आहे, योद्धे आलेले आहे आणि पुढे सुद्धा त्या शर्भान असुराने कशा पद्धतीने शिष्टाई केली, इंद्राचं त्यासंबंधी मत काय आहे आणि आता कशा पद्धतीने युद्ध प्रारंभ होणार याचं चिंतन आपण उद्या पाहू. आज की कथा इस स्थळ पर विश्राम लेती है. इथे थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूया. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, 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 येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. पाताळामध्ये बळीराजाच्या महालामध्ये द्वारपाल म्हणून काम करत असताना श्री विष्णूंनी दिलेल्या वचनाला जागून तिथे आलेल्या सामदेवांनी त्यांची चेष्टा केली आणि याचमुळे विष्णूंनी त्यांना श्वान म्हणून भुंकत राहण्याचा शाप दिला. त्याचप्रमाणे असंही सांगितलं की मार्तंड भैरवाच्या काळामध्येच तुमचा उद्धार होईल. खंडोबांच्या वाहनांमध्ये अश्वासोबत श्वानालाही खूप महत्त्व आहे. ज्या वेळेस भक्ताला स्वप्नामध्ये अश्व किंवा श्वानाचं दर्शन होतं तेव्हा हा खंडोबाचाच दृष्टांत आहे असं हे भक्त समजतात. याच खंडोबाच्या चरणी आपणही नतमस्तक होऊयात आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.